नमस्कार, मी तेजश्री. तर आज आपण पुन्हा दत्त महात्म्य वाचणार आहोत. 14वा अध्याय, नट 14वा 34. आज पुन्हा आपण 34व्या अध्यायाचा दुसरा भाग वाचणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की दत्त महाराजांनी अलर्काला काही सिद्धी आणि उपसिद्धी यांच्याविषयक ज्ञान दिलं आणि ते ज्ञान का दिलं आहे, तर या सिद्धींच्या मागे लागू नको आणि तू पुढे जा, त्याच्यासाठीच त्यांनी हे ज्ञान महाराजांनी अलर्काला दिलं आहे. आता पुढे मी थांबले होते, पुढे त्यांनी असं सांगितलं आहे की सगुण निर्गुण उपासना काय आहे. तर आपण बघूया सगुण आणि निर्गुण उपासना काय आहे. चला, 32व्या ओवीपर्यंत आपण थांबलो होतो. आता पुढे आपण वाचूया. म्हणे मदालसा नंदन, मला सांगा सगुण ध्यान, जेथे माझे मन स्थिर होऊनी राहील. श्री दत्त म्हणे राया, ध्यानी सगुण रूपाया, तू धरी माझिया अभया देईल हे. मी अज अविकार, मी निर्गुण परापर, मी विभू सर्वाधार, परी झालो कुमार ऋषीचा. तर मदलसा नंदन म्हणजेच अलर्क महाराजांना विचारतोय की मला महाराज तुम्ही सगुण ध्यान सांगा. सगुण ध्यान म्हणजे काय? मूर्तीपूजा. जी मूर्तीच्या स्वरूपात आपण जी ध्यान करतो, जे पूजा करतो, त्याला आपण म्हणतो सगुण ध्यान. तर त्यात तो का मागतोय सगुण ध्यान द्या, की मी स्थिर होईल. कारण बघा, तुम्ही ध्यानात जेव्हा लागता आणि तुमच्या डोळ्यासमोर काहीच नसेल तर यू गेट डायव्हर्टेड. सो मला स्थिरता पाहिजे, मला स्थैर्य पाहिजे, तर मला सगुण ध्यान काय आहे, कसं करावं ते सांगा. श्री दत्त म्हणे राया, ध्यानी सगुण रूपाया, तू धरी माझिया अभया देईल हे. माझं ध्यान, मी कसं आहे, त्रिमुखी दत्त, त्याचं ध्यान तू करत जा. मग ते स्वतःबद्दलच सांगतात. दत्त महाराज स्वतःबद्दलच सांगतात. मी अज अविकार, मी निर्गुण परात्पर, मी विभू सर्वाधार, परी झालो कुमार ऋषीचा. म्हणजे ते काय म्हणतायत की मी निर्गुण आहे. तसं बघायला गेलं तर मला कुठलाच आकार नाही, कुठलाही फॉर्म नाही, मी निर्गुण आहे. परात्पर, परात्पराचा अर्थ परब्रह्म किंवा ईश्वर असा होतो. मी विभू सर्वाधार, विभू म्हणजे सर्वव्यापक, शक्तिमान असा आत्मा, त्याला म्हणतो. म्हणूनच मी म्हटलं ना विभूती. तर सर्वाधार, शक्तिमान आत्मा असा मी आहे. तरी पण मी ऋषीचा कुमार झालो, तरीही मी ऋषीचा पुत्र झालो. साधू रक्षावयाशी, दुष्टा दंडावयासी, धर्मा स्थापायासी, या देहासी धरले म्या. ते काय म्हणतायत की मी काय या देहाचं धारण केलंय? साधूंचं रक्षण करण्यासाठी, साधूचं रक्षण करण्यासाठी. दुसरं, दुष्ट लोकांना दंड देण्यासाठी. अनेक लोक असं साधनेमध्ये जातात, अहिंसा पाळा, अहिंसो परमो धर्म. नाही, अहिंसा परमो धर्म हे कोणाच्या बाबतीत येतं? जे निरागस आहेत. मग जर अहिंसा परमो धर्म असेल तर मग श्रीकृष्णांनी गीता सांगितलीच नसती. का त्यांना युद्ध करायला सांगितलंय? तर दुष्टांना दंड करणं गरजेचं आहे. दुष्टांना दंड करणे गरजेचं आहे. त्यामुळे क्षात्रधर्म सांगितलेला आहे आपल्याला. त्यामुळे अहिंसा परमो धर्म एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण दुष्टांना दंड करण्यासाठी नाठाळाच्या माथी काठी आपण हाणायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय दुष्टांचं हनन होत नाही. ओके, चला. धर्मास्थापायासी, या देहासी धरिले म्या. धर्माचं पुनर्स्थापन करायचं आहे. राक्षस उसळलेले त्यावेळेला, त्यामुळे धर्माचं पुनर्स्थापन करण्यासाठी माझा मी अवतार धरलाय. तर आताही तशीच परिस्थिती आहे. किती संत महात्मे आहेत मागे लागले आहेत की गोहत्या बंद करा म्हणून, नाही करत आहेत. आता माणसांच्याच रूपात राक्षस आणि माणूस, राक्षस आणि देव असल्यामुळे आपण कुठल्या तत्वाला प्राधान्य द्यायचं ते पूर्णपणे आपल्यावर आहे. तर त्यामुळे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, असं जसं श्रीकृष्णांनी सांगितलंय तसंच दत्त महाराजांचं सांगणं आहे की धर्माचं स्थापन करण्यासाठी मी अवतरलो आहे. भक्तांचे घडावे भजन, म्हणून आलो अवतरून, स्वप्रकृती घेऊन अवतरिलो मायेने. भक्तांचे घडावे भजन, भक्तांचं भजन घडू दे.
म्हणून मी अवतरलोय. आणि मी स्वप्रकृती घेऊन अवतरलोय. मी एकटा आलेलो नाही, माझ्याबरोबर माझी प्रकृती आहे. आपण बघूया अनघालक्ष्मी ही कोण आहे ती. अवतरलो मायेने, मायेला सोबत घेऊन. आता माया कोण आहे? दत्तासोबत असते ती अनघालक्ष्मी. षोडश कला नसून कलावत ये भासून, ते हे माझे रूप जाण, सच्चिदानंद घन एक रस. म्हणजे काय? षोडश कला, 16 कलांचं रूप नाही आहे. कलावत ये भासून, 3 अंशांच्या किंवा भागाच्या रूपाने. दत्त महाराजांचं रूप कसं आहे? षोडश कला आहेत का? नाही. 3 कला, कलावत 3 कला ज्याच्यात आहेत असे त्रिक दत्तात्रेय अशा रूपाने मी एक रस झालोय. आणि माझं रूप कसं आहे? सच्चिदानंद घन एक रस. सच्चिदानंद घन एक रस. सच्चिदानंद घन म्हणजे काय? ज्या वेळेला रज तम सत्व यांचा लोप होऊन आपण एकत्व साधतो, ऐक्य साधतो, आपण जेव्हा ध्यानात जाऊन आपली समाधी लागते, ते सच्चिदानंद चिदघन रूप दत्त महाराजांचं आहे. आणि एकच रस आहे, त्रिक नाही आहे त्यावेळेला, एकच रूप आहे. जो कोणी स्नेहाने, पुढे वाचते, अथवा द्वेषाने किंवा चिंती भयाने भावाने माझे रूप. म्हणजे काय? जो कोणी भयाने, प्रेमाने, दत्त महाराजांचे अनेक कॅटेगरीतले भक्त आहेत, भक्त पण वेगवेगळ्या कॅटेगरीतले असतात. जो कोणी स्नेहाने, स्नेहाने म्हणजे अतिशय प्रेमाने, जसे आपल्यासारखे भक्त असतात, अथवा द्वेषाने, काही लोकांना राग येतो, काही लोकांना राग येतो, काय कारण अहंकार असतो, तरीही दत्ताचे पाय धरतात ते जाऊन. साधूंचे पाय धरायला लागतात, किती पण मोठा असू दे तू, कुठेही मोठा राजा आहे असणार, तुला भस्म तर एक दिवशी व्हायचंच आहे. आणि द्वेषाने जरी आला माझ्याजवळ, किंवा राक्षस तर द्वेषानेच गेलेले ना, तरी पण त्यांचं कल्याण केलेलं आहे. किंवा चिंती भयाने, भीतीने किंवा भावाने माझे रूप जे चिंतन करतात, त्याच्याबरोबर काय होतं? त्याला मिळे सद्गती, हे तो वस्तुशक्ती, 3 पाहे मती, हे चित्ती तू जाण. हे तर त्यांना सद्गती मिळणार, हे तर वस्तुशक्ती आहे, परब्रह्माची शक्ती आहे, की जो शरण आलाय त्याला सद्गती मिळणार. आणि हे तू नीट जाणून राहा, की मला शरण आलेल्या माणसाला सद्गती मी देणारच. जरी का नेणून अग्निवरी पडे चरण, तो न करी दहन, कालत्रयी न ऐसे घरी. बघा, एक त्यांनी ते उक्ती अशी दिली आहे की जाणतेपणे किंवा अजाणतेपणे अग्नीवर जर पाय पडला तर काय होतं? भासतं की नाही आपल्याला? तसंच जाणते किंवा अजाणतेपणे दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये जो कोणी लागलेला आहे त्याला त्याच्या पापांचं दहन करणारच दत्त, असं त्यांचंच आश्वासन आहे. जलबुद्धीने जरी अमृत प्राशन करी, तरी तो न मरे निर्धारी, त्यापरी हे जाणं. जलबुद्धीने अमृत प्राशन केलं, काय होतं? मरण येतं का? नाही. मग तसंच दत्त महाराजांचे जे भक्त आहेत ते ज्या पद्धतीने त्यांच्या भक्तीचे सुधारस पान करतायत, त्यांना मरण नाही, त्यांना मुक्तीचा मार्ग दत्त महाराज नक्की दाखवतात, कोणा ना कोणातरी मधून दाखवतातच. त्याचे होता ध्यान, न तुटे भवबंधन, मी असे निवारण, निर्विकार म्हणून मज द्यावे. जेव्हा आपल्याला समजून येतं, मध्ये एक लाईन आहे, पतिपुत्रादिक जरी ब्रह्मरूप असती तरी, अज्ञानावरण तयावरी असे निर्धारी जाणावे. आता बघा, आपल्या माणसातच देव आहे, जसं आपल्या आई वडिलांमध्ये देव आहे, पती आहेत, कोणाचे स्त्रियांचे पती, पुरुषांच्या पत्नी, पुत्र, हे कोण आहेत? हे सगळे ब्रह्मस्वरूपच आहेत. पण त्यांच्यामध्ये आणि दत्त महाराजांमध्ये फरक असा आहे की पुत्र, पती हे किंवा माणसं ही अज्ञानाचं वेष्टन आहे त्यांच्या भोवती. दत्त महाराजांच्या भोवती त्यांचं वेष्टन नाही आहे. कळलं? त्यामुळे मला शरण आल्यानंतर निश्चित स्वरूपाने मी तुमचं पापांचं भस्म करणार. आणि म्हणून निर्विकार असं ध्यान तुम्ही माझं करावं. आता त्यांनी हे पण सांगितलंय की माझं ध्यान तुम्ही कसं करावं. चला आपण ते बघूया. त्याचे होता ध्यान, न तुटे भवबंधन,
मी असे निरावरण निर्विकार म्हणून मज द्यावे. आता बघा, जसं म्हटलंय पिंडी ते ब्रह्मांडी, अहम ब्रह्मास्मी, आपले आईवडीलच देव आहेत असं आपण म्हणतो. पण त्यांचं ध्यान करून मायेचं बंधन तुटतं का? अज्ञानाचं बंधन तुटतं का? नाही तुटत. त्यामुळे तुम्ही माझं ध्यान करा, म्हणजे दत्त महाराजांचं ध्यान करा असं ते म्हणत आहे. आणि माझं ध्यान, मी निर्विकार आहे, माझ्याभोवती अज्ञानाचं वेष्टन नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर माझं ध्यान केलं तर निश्चितच सद्गती तुम्हाला प्राप्त होईल. आता त्यांनी सांगितलं आहे की दत्त महाराजांचं ध्यान कसं करायचं. ह्या पायांपासून करावे चिंतन. पायांपासून, आपादमस्तक म्हणजे पायांपासून. दृष्टी कुठे पाहिजे? गुरुच्या पायाशी. तर पायांपासून करावे चिंतन. पायांपासून, माझ्या पायाकडे लक्ष द्या, तिथून तुम्ही चिंतन करायला सुरुवात करा. अनुक्रमे करून स्वरूप ध्यान करावे. म्हणजे बघा, अनेकांना असं असतं की मी ध्यान कसं लावू, दत्ताचं ध्यान कसं लावू, किंवा इतर कुठल्याही देवतेचं ध्यान कसं लावू. तर दत्त महाराजांनी स्वतः सांगितलं आहे की माझं ध्यान कसं लावाल. डोळे बंद करून पायांपासून तुमच्या डोळ्यासमोर आधी दत्त महाराजांचे पाय येऊ दे. एक 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 करत तुम्ही दत्त महाराजांचं संपूर्ण शरीर, 3 तोंड, 6 हात, असं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक 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 करत तुम्ही ते सगुण ध्यान तुमच्या ध्यानामध्ये पूर्ण करा असं सांगितलंय त्यांनी. असं स्वरूप ध्यान तुम्ही माझं करा. ध्यान स्थिर झाल्यावरी चित्त ठेवावे मुखावरी, मग केवळ हास्यावरी वृत्ती बरवी धरावी. म्हणजे काय की पूर्णपणे तुम्ही जेव्हा माझं सगुण ध्यान कराल, माझं मुख तुम्हाला समोर दिसायला लागेल, जेव्हा माझी पूर्ण मूर्ती तुम्हाला तुमच्या ध्यानामध्ये दिसायला लागेल, तेव्हा तुम्ही पायावर केंद्रित केलेलं आणि वर आलेलं ध्यान माझ्या चेहऱ्यावर, मुखकमलांवर आणा. आणि मुखकमलावर आल्यानंतर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरील हास्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. म्हणजे दत्त महाराज काय सांगतायत की तुम्ही माझ्या हास्यावर करा लक्ष केंद्रित. का करा? कारण हास्य हे काय देणार आहे? आनंद देणारं आहे, परमानंद देणारा आहे. आपण हसलं की बरं वाटतं की नाही आपल्याला. म्हणूनच देवाकडे, म्हणजे दत्ता महाराजांचं जेव्हा तुम्ही स्वरूप ध्यान कराल तुमच्या ध्यानामध्ये, त्यावेळेला आपादमस्तक, त्यांची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर उभी करा. त्यांच्या चेहरा जो आहे त्या चेहऱ्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. आणि चेहऱ्यावर कुठे? तर त्यांच्या हास्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. असं तुम्ही सगुण ध्यानाला बसल्यावर करू शकता असं दत्त महाराज म्हणतात. ध्याने तन्मय होता, इतर चिंता न उठता, ये परमानंदता देयाकारता होऊन. म्हणजे काय? असं ध्यान केल्यानंतर तुम्ही माझ्यामध्ये तन्मय व्हाल. तुम्ही जेव्हा तन्मय होता, पूर्णपणे जाता दत्त महाराजांच्या स्माईलवर. अनेकदा अनेक लोक ध्यानाला बसतात तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं, कारण ते विसरलेले असतात ते कोण आहेत. कुठलाही देवता, फक्त दत्त महाराज नाही म्हणत, तुळजाभवानीचं पण ज्या वेळेला ध्यान केलं जातं किंवा कुठल्याही देवीचं, कुठल्याही देवतेचं, आपोआप जो भक्त असतो त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. जेव्हा हसू आलेलं असतं तेव्हा समजायचं की परमानंदता त्या माणसाला येते. आणि ध्यान हे ध्येयाचा आकार घेतं. म्हणजे ध्यान हे स्वतःच दत्त महाराजांचं जे ध्येय काय आहे तुमचं ध्यानाला बसल्यावर, दत्ताला पावन करणं, दत्ताला पकडणं, दत्त मिळणं, तर तेच तुमचं बनून जातं तिथे. फक्त इट्स नॉट इन रियालिटी. इट्स इन रियालिटी म्हणण्यापेक्षा ही रियालिटीच आहे, फक्त पारलौकिक विज्ञान जे कोणाच्याही डोळ्याला दिसणार नाही, पण जो अनुभव घेतो त्याला निश्चितच दिसेल. तर आता आपण इथेच थांबूया. हाच अध्याय 3रा भाग आपण उद्या वाचूया. धन्यवाद.